Hello friends, we are live now. कोविड-19मुळं आपला सिलेबस सुरू करायला मुळातच खूप उशीर झाला आहे. म्हणजे आपण आपल्या ठरल्याप्रमाणे जसं मे महिना पूर्ण आपण टीचिंग करतो, त्यानंतर एक 5 ते 8 दिवसाच्या सुट्ट्या देतो. परंतु यावेळेस मात्र आपल्याला खरंच अभ्यासाला टाईम कमी मिळणार आहे. आपण पाहूया, टाईम मॅनेजमेंट करूया, टीचिंग मॅनेजमेंट करूया. होईल तितक्या लवकर सिलेबस कसा पूर्णपणे तुम्हाला समजावून तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीनं शिकवता येईल ह्याचा देखील आपण प्रयत्न करूया. आजचं आपलं पहिलं लेक्चर 10वी वर्गाचं. मुळातच तुम्ही क्लास 9मध्ये सेकंड टर्मचा पेपर न दिल्यामुळे तुम्हाला तितकीशी आयडिया नाही आहे की पेपर कसा असतो, 10वीचा पेपर पॅटर्न काय असतो. ओव्हरऑल मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे 9th क्लासमध्येच की तुम्हाला कुठले सेक्शन्स असतात, काय असते. तरीसुद्धा एक छोटीशी उजळणी म्हणून आपण आज पहिल्या लेक्चरला पाहणार आहोत की आपल्या 10वी बोर्डाला पेपर पॅटर्न काय असतो. आपला 80 मार्काचा पेपर असतो. 80 मार्काच्या पेपरमध्ये 80 मार्काच्या पेपरमध्ये आपल्या पूर्ण सेक्शनमध्ये टोटल 6 सेक्शन मध्ये आपला पूर्ण पेपर कन्वर्ट केलेला आहे. तर ते 6 सेक्शन कोणते, त्या 6 सेक्शनपैकी कुठला सेक्शन किती महत्त्वाचा, का सर्वच सेक्शन महत्त्वाचे, आपल्या पेपरची लेवल कशी असते, पेपर डिफिकल्ट असतो का हार्ड असतं, का मीडियम असतो, का इझी असतो, पेपर होतात कसे. ॲक्च्युअलमध्ये एक्झामची टफनेस हार्डनेस ही तुमच्या स्टडीवर डिपेंड आहे. मुळातच तुम्ही जशी स्टडी करता त्या स्टडीवरती डिपेंड असते की तुम्हाला गेलेला पेपर कसा आहे, सोपा आहे, अवघड आहे, का खूपच अवघड आहे, चॅलेंजिंग आहे. तर त्या अगोदर आपण एक बोर्डाचा जर पॅटर्न लक्षात घेतला तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या 10वी बोर्डामध्ये इंग्लिशचा पेपर सेट करताना मीडियम दिलेले आहेत. पेपर सेट करण्याचे की पेपर अवघड किती % असला पाहिजे, सोपा किती असला पाहिजे आणि चॅलेंजिंग किती असला पाहिजे, मीडियम किती असला पाहिजे, त्याच्याबद्दल पाहूया. तर नोट डाऊन करून घ्या की तुमच्या जवळपास पेपरचा 40% पेपर हा इझी असतो, सोपा असतो. इझी असतो, खूप सोपा असतो. 40% पेपर असं असतो की जे कुठलाही विद्यार्थी सहज सोडवू शकतो. ठीक आहे. समोरचा 40% अजून एक पार्ट पाडलेला असतो, तो असतो मीडियम. 40% सोपा, 40% मीडियम आणि राहिलेला 20% हा चॅलेंजिंग असतो, म्हणजे हार्ड पार्ट असतो. असा तुमचा 100% पेपर तयार होतो इंग्लिशचा 10वी बोर्डाचा. 40% इझी, 40% मीडियम, 20% हार्ड, मीन्स चॅलेंजिंग पार्ट. या पूर्ण पॅटर्नमध्ये तुमचा पूर्ण 80 मार्काचा पेपर सेट केलेला आहे. तर आपण पाहूया की त्या 80 मार्काच्या पेपरमध्ये सेक्शन किती पडतात, त्यानंतर प्रत्येक सेक्शनमध्ये कुठल्या स्किल किंवा कुठली तुमची टेस्ट घेतल्या जाते, चेक केल्या जाते. त्या स्किलला, त्या पॅटर्नला, त्या एक्झाममध्ये त्या सोडवणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही किती मार्कांसाठी सोडवत आहात आणि ॲप्रोप्रिएट एक अंदाजे तुम्हाला टाईम किती लागायला पाहिजे, तुम्ही किती टायमामध्ये तो पेपर सोडवायला पाहिजे, तो सेक्शन सोडवायला पाहिजे, याचं करेक्ट मॅनेजमेंट मी आज तुम्हाला देणार आहे. म्हणजे त्या मॅनेजमेंटनुसार जर तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये वॉच घडीवरती जर तुम्ही टाइम सेट केला, बघितला की मी इतक्या वाजता किंवा एवढ्या ड्युरेशन झाला आहे, 40 मिनिट्स होऊन गेलेत आणि माझा पेपरचा किती पोर्शन व्हायला पाहिजे होता आणि माझा झाला किती, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे त्यासाठी. तर ठीक आहे, पेपरचा पॅटर्न
40 40 आणि 20 असाच असतो. म्हणजे मुळात तुम्हाला चॅलेंजिंग पार्ट हा खूप कमी आहे. 20% पार्ट हा तुम्हाला चॅलेंजिंग पार्ट आहे, जे तुम्हाला सोडवायला थोडंसं अवघड जाईल. मीडियम पार्ट हा इझी करणं हे आमच्याकडं आम्ही करून घेऊ. तुमच्याकडून मीडियम पार्टला सुद्धा इझी, म्हणजे 80% पेपर हा तुमच्या आपल्या हातात आहे, बरोबर आहे. तर पाहूया आपण सेक्शन वाईज स्किल कुठल्या कुठल्या तुमच्या चेक केल्या जातात, किती मार्कासाठी कुठलं सेक्शन दिले जाते आणि किती वेळामध्ये तुम्ही ते सोडवायला पाहिजे. तर हा चार्ट तुम्हाला काढून घ्यावा लागेल. अशा प्रकारे ड्रॉ करून घ्या. लॅब वरच्या साईडला सेक्शन, त्यानंतर स्किल टेस्टिंग, त्यानंतर मार्क्स आणि टाइम. हे लिहित असताना जागा मात्र व्यवस्थित सोडा, ज्यामध्ये तुम्हाला लिहायला व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे. जसं मार्क्सचा खाना थोडा छोटा करून घ्या, स्किल टेस्टिंगचा थोडासा मोठा चालेल. ठीक. चला या ठिकाणी आपण पाहूया सेक्शन फर्स्ट. पहिला सेक्शन कुठलं पडते? सेक्शन 1. सेक्शन 1 ला आपण काय म्हणतो? लँग्वेज स्टडीचं सेक्शन आहे आपलं. हे कोणतं आहे? लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये तुमचं किती क्वेश्चन्स येतात आणि त्यामध्ये चेक काय केले जाते पाहूया. लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 येतो. क्वेश्चन नंबर 1 ए. यामध्ये तुम्हाला तुमचा लँग्वेज स्टडी चेक केला जाते आणि सेक्शन क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो बी सुद्धा असते त्यामध्ये सुद्धा लँग्वेज स्टडीज येते. जसं जसं आपण समोर जाऊ तसं तसं मी तुम्हाला हे पूर्णपणे एक्सप्लेन करेल की लँग्वेज स्टडी मध्ये पण काय येते आणि आपण त्याच्यातला एक टॉपिक घेऊया. तर सुरुवातीला सध्या आपण हेच घेऊया, हेच लिहून घ्या की क्वेश्चन नंबर 1 मध्ये त्याचं डिवायडेशन कसं केलंय. लँग्वेज स्टडी ए आणि लँग्वेज स्टडी बी असे दोन क्वेश्चन येतात. क्वेश्चन नंबर 1 ए, क्वेश्चन नंबर 1 बी. क्वेश्चन नंबर 1 ए येते तुम्हाला किती मार्कासाठी? तुम्हाला येते हे 8 मार्कांसाठी, 8 marks, and it gives 2 marks. वेटेज किती? पहिल्या क्वेश्चन नंबर 1 ए चं 8 मार्काचं, क्वेश्चन नंबर 1 बी चं 2 मार्काचं. बोर्डाला काय अपेक्षित आहे? तुम्ही हे किती वेळामध्ये सोडवायला पाहिजे? तर बोर्ड म्हणते की तुम्ही पहिला प्रश्न हा 12 मिनिटात सोडवावा ए, आणि बी ला तुम्हाला लागावे 3 मिनिट. ऍक्च्युअली इतका वेळ लागत नाही. लँग्वेज स्टडी हा खूप सोपा पार्ट असतो. 12 ते 15 मिनिटासाठी तुम्हाला लँग्वेज स्टडी दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला इतका वेळ लागत नाही तरी सुद्धा तुम्हाला दिलाय. म्हणजे तुम्ही खूप आरामशीर सुटसुटीत पेपर सोडवू शकता. आता क्वेश्चन नंबर 2 कशामध्ये येतो? सेक्शन 1 मध्येच येतो का? तर सेक्शन 2 सुरू होतो. तो सेक्शन 2 सुरू होतो. सेक्शन 2 मध्ये हा झाला पहिला सेक्शन. याला आपण म्हणतो लँग्वेज स्टडी. तर हे सोडून घेतो मी, अशी लाईन ड्रॉ करून घेतो. सेक्शन 2. सेक्शन 2 येतो टेक्स्च्युअल पॅसेज. टेक्स्च्युअल पॅसेज टेक्स्च्युअल पॅसेजेस येतात तुम्हाला. टेक्स्च्युअल पॅसेजेस हे क्वेश्चन नंबर 2 मध्ये येतात. त्यामध्ये सुद्धा सेम ए अँड बी. इथे टेक्स्च्युअल पॅसेज फर्स्ट आणि इथे टेक्स्च्युअल पॅसेज सेकंड. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे पुस्तकातले पॅसेज.
साधारणतः एक जनरल रेशो असतो की एक पॅसेज हा तुमचा फर्स्ट टर्म मधून येतो, एक पॅसेज हा सेकंड टर्म मधून येतो. ठीक आहे. तर असे दोन पॅसेज असतात. तुम्हाला टोटल मार्क असतात याच्यासाठी. पहिल्या पॅसेजला 10 मार्क्स, दुसऱ्या पॅसेजला 10 मार्क्स. 10 मार्कासाठी पहिल्या पॅसेजला तुम्हाला मिळतात 15 मिनिट, दुसऱ्या पॅसेजसाठी पण किती वेळ मिळतो? 15 मिनिट. 15 मिनिट 15 मिनिट्स का दिल्या जातात? तुम्हाला तो पॅसेज पूर्ण रीड करायचा असतो, अंडरस्टँड करायचा असतो, समजून घ्यायचा असतो. त्यामधल्या व्होकॅब्युलरीज मधून तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स शोधायला टाइम लागणार असतो, आन्सर शोधायला टाइम लागत असतो. त्यासोबत अजून तुम्हाला काय कशाला टाइम लागतो? क्वेश्चन नंबर 5 A5 अँड B5 या प्रश्नांसाठी तुम्हाला वेळ जाणार असतो. का वेळ जात असतो त्यामध्ये? कारण ते स्वमताचे म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स असतात. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत, आपल्याला काय वाटलं त्या प्रश्नाला वाचून ह्याचं उत्तर तुम्हाला त्यामध्ये द्यावं लागत असते. म्हणून टेक्स्च्युअल पॅसेज 1 आणि टेक्स्च्युअल पॅसेज 2 ला तुम्हाला 15 मिनिट म्हणजे थोडं अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो. अर्ध्या तासामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन नंबर 2 संपवायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जवळपास तुम्ही 45 मिनिटांमध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 संपवणे हे अपेक्षित आहे. तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही एवढ्या वेळामध्ये ह्याला मात्र कंप्लीट संपवसाल. बघा सेक्शन नंबर 3. सेक्शन नंबर 3 मध्ये येते पोएट्री. ओके. सेक्शन 3 पोएट्रीचा क्वेश्चन किती आहे? तो क्वेश्चन नंबर 3 A and question number 3 B. क्वेश्चन नंबर 3 A मध्ये येते तुम्हाला पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन. एक तुम्हाला कविता दिलेली असते, तिचं तुम्हाला काय करायचं? कॉम्प्रिहेन्शन करायचंय, त्याच्यातले प्रश्न उत्तर सोडवायचे. आणि क्वेश्चन नंबर बी मध्ये दिलेली असती दुसरी पोएम फॉर ॲप्रिसिएशन. आपण क्लास 9th मध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकून घेतलेलं आहे. यावेळेस काही वेगळं काही होणार नाहीये. त्याच्यामधले फिगर ऑफ स्पीच वगैरे तर पार्ट आता कॅन्सलच झालाय. त्यामुळं खूप सोपा आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे समजावल्या जाईल, शिकवल्या जाईल. त्यानुसार तुम्हाला त्याचं पाठांतर करायचंय, समजून घ्यायचंय. ॲप्रिसिएशन. ठीक आहे. आता कॉम्प्रिहेन्शन साठी आणि ॲप्रिसिएशन साठी दोघांना इक्वली 5-5 मार्कांचं डिवायडेशन केलेलं आहे. 5-5 मार्कांचं डिवायडेशन आहे. आणि बोर्डाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही पोएमला, कवितेला रीड करून, अंडरस्टँड करून त्याचं कॉम्प्रिहेन्शन तुम्ही 10 मिनिटात करावं. 10 मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या कवितेचं कॉम्प्रिहेन्शन व्हायला पाहिजे. आणि दुसऱ्या कवितेचं जे ॲप्रिसिएशन आहे त्याला तुम्हाला 8 मिनिट दिलेले आहेत. 8 मिनिट कशासाठी? तुम्हाला तुमच्या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी. ठीक आहे. तर इथपर्यंत लिहून घ्या. आता समोरचं सेक्शन नंबर 4. सेक्शन नंबर 4 काय आहे? सेक्शन नंबर 4 मध्ये आपल्याला काय मिळते? सेक्शन नंबर 4 आपल्याला सांगते की they gives us a non-textual passage for us for comprehension as well as summary writing. Okay. सेक्शन नंबर 4 कशासाठी आहे? नॉन टेक्स्च्युअल पॅसेज साठी आहे. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज साठी आपल्याला
सेक्शन नंबर 4 दिलेला आहे. सेक्शन नंबर 4 मध्ये क्वेश्चन नंबर 4 येतो ए, ज्यामध्ये तुम्हाला दिलेला असतो एक नॉन टेक्स्चुअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन and क्वेश्चन नंबर 4 मध्येच बी दिलेला असतो समरी रायटिंग ऑफ नॉन टेक्स्चुअल पॅसेज. म्हणजे तुम्हाला जे नॉन टेक्स्चुअल पॅसेज दिलेला आहे ह्या पॅसेजचीच समरी तुम्हाला लिहायची आहे तुमच्या शब्दामध्ये 1/3 पार्ट मध्ये लिहायची आहे क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये. तर क्वेश्चन नंबर 4 ए नॉन टेक्स्चुअल पॅसेज सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला दिले 10 मार्क आणि वेळ दिलाय तुम्हाला 20 मिनिट्स. इथे तुम्हाला 20 मिनिट दिले. आणि समरी रायटिंग, फॉर द समरी रायटिंग यू विल गेट 5 marks and you will have time for it only 15 minutes. Okay, that means why you get 20 minutes and 15 minutes for it, because it is a non-textual passage. Non-textual passage means you never seen this passage before पेपर. दॅट मीन पेपरच्या आधी तुम्ही कधीही हा पॅसेज पाहिलेला नसतो. ते समजून घेण्यासाठी, ते अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो आणि तोच वेळ म्हणजे इथं वाढवून दिलेले 5 मिनिट आहे. ठीक आहे, हे 5 मिनिट वाढवून कशासाठी मिळाले? हा पॅसेज तुम्ही कधी वाचलेला नाहीये. तुम्ही अभ्यास वर्षभराच्या अभ्यासामध्ये पूर्ण अकॅडमिक इयर मध्ये तुमच्या नजरेसमोरून हा पॅसेज गेलेला नाहीये. तुम्हाला बोर्डाने तो टाइम दिलेला आहे की तुम्ही त्याला अंडरस्टँड करून घ्याल आणि नंतर कॉम्प्रिहेन्शन मध्ये त्याचे प्रश्न उत्तर सोडवसाल. त्यामुळे तुम्हाला 5 मिनिट यामध्ये वाढून मिळालेले आहेत 10 आणि इथे मार्क्स आहेत तुम्हाला समरीसाठी 5, असे टोटल 15 मार्कासाठी सेक्शन 4 तयार होतो. आणि आता समोरचं सेक्शन पाहूया. सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल. Writing skill. Okay, writing skill is one of the most important part in our daily life also. Why? Because in writing skill we have to learn how to write letter in formal format or in a informal format, as well as how to write story, how to write dialogues, how to write news writing. That's why the section 5 writing skill is very important for us. Section 5 writing skill हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुमच्याकडून सराव करून घेतला जातो कुठल्या गोष्टीचा? पत्रलेखन, डायलॉग रायटिंग, वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल, या सर्व प्रकारच्या पार्ट्सचं तुमच्या इथे तुम्हाला टीच केल्या जाते, शिकवल्या जाते, समजवल्या जाते आणि ते तुमच्या डेली लाईफमध्ये इन फ्युचर सुद्धा तुम्हाला ते कामाला येते. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला येते पहिल्यांदा फॉर्मल लेटर, ऑब्लिक इनफॉर्मल लेटर. ओके, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर असे दोन प्रकारचे पत्र तुम्हाला दिलेले असतात, लेटर्स तुम्हाला असतात. या लेटर्स एकमेकांना ऑर मध्ये असते. ऑर म्हणजे एक तर फॉर्मल लेटर सोडवा किंवा इनफॉर्मल लेटर सोडवा. फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर सोडवण्यासाठी तुम्हाला दिलेले असतात 5 मार्क्स आणि मार्क टाइम दिलेला असतो 15 मिनिट.
15 minutes. Okay. Formal letter and informal letter. Question number 5A. Question number 5B. B मध्ये काय दिलेलं असते? Question number 5B मध्ये काय दिलेलं असते? Dialogue writing, oblique speech writing. म्हणजे कधी डायलॉग रायटिंग येते तर कधी स्पीच रायटिंग येते. दोन्हीपैकी एक तुम्हाला ऑब्लिक मध्ये आहे, म्हणजे आपल्याला दोन्हीचा अभ्यास करावा लागेल. डायलॉग रायटिंग आलं तर डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग आलं तर स्पीच रायटिंग. आणि ह्या दोन्हीही एकमेकांना ऑर मध्ये असल्यामुळं मुळात तुम्हाला क्वेश्चन किती मिळत आहेत सोडवण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी किंवा मी कुठला सोडवायचा. तसं क्वेश्चन नंबर 5A सोडवत असताना तुम्हाला फॉर्मल आणि इनफॉर्मल एकाला एक ऑर मध्ये मिळालं, बरोबर ना. तर तुम्ही फॉर्मल सोडवू शकता किंवा इनफॉर्मल सोडवू शकता. तसंच तुम्हाला क्वेश्चन नंबर 5B मध्ये डायलॉग सुद्धा असतात आणि स्पीच रायटिंग सुद्धा असते. तुम्हाला जे योग्य वाटलं की मी ह्याला या क्वेश्चनला व्यवस्थित हँडल करू शकतो, खूप चांगल्या प्रकारे सोडवू शकतो, तो प्रश्न तुम्ही यापैकी सुद्धा निवडू शकता. ह्याला सुद्धा किती मार्क्स दिलेले आहेत? 5 मार्क्स. ओके. आणि टाइम 15 मिनिट्स. ओके. आता क्वेश्चन नंबर 5A झाला, क्वेश्चन नंबर 5B झाला. आता क्वेश्चन नंबर 6 सुद्धा सेक्शन 5 मध्येच येतो. क्वेश्चन नंबर 6 सुद्धा 6A सुद्धा कशामध्ये येतो? क्वेश्चन नंबर 6A सुद्धा कशामध्ये येतो? सेक्शन 5 मध्येच येतो. रायटिंग स्किलचाच पार्ट आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय आहे? क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला येते इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. non-verbal to verbal or verbal to non-verbal. ओके. non-verbal to verbal किंवा verbal to non-verbal. म्हणजे या क्वेश्चन नंबर 6A ला सुद्धा एकाला एका ऑर मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दिलेला आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही सोडवू शकता. जे तुम्हाला असं वाटतं की मी यामध्ये माझा 100% देऊ शकतो ते प्रश्न तुम्ही यामध्ये सोडवायचा. वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल. ह्याला सुद्धा किती मार्क आहेत? 5 मार्क्स आणि 15 मिनिट्स टाइम दिलेला आहे. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 6A information transfer, it is the one of the easiest part in whole paper. पूर्ण पेपर मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा अगदी सोपा पार्ट असतो, जो किती मार्कांसाठी आहे आपल्या इथं? 5 मार्कासाठी. आणि टाइम दिलेला आहे तुम्हाला 15 मिनिट. आता क्वेश्चन नंबर 6B मी वरती लिहितो, इकडं तुम्हाला खाली दिसणार नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6B मध्ये काय आहे? 6A झालं. आता क्वेश्चन नंबर 6B म्हणतंय की तुम्हाला पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 6B म्हणते की तुम्ही न्यूज रिपोर्ट रायटिंग करा. ओके. न्यूज रिपोर्ट रायटिंग करा किंवा एक्सपांड द थीम किंवा ऑब्लिक और अजून काय करू शकता तुम्ही यामध्ये? न्यूज रिपोर्ट रायटिंग करू शकता, एक्सपांड थिंक करू शकता किंवा स्टोरी रायटिंग करू शकता. स्टोरी रायटिंग करू शकता. न्यूज रिपोर्ट रायटिंग तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला दिलेली असते एक हेडलाईन. त्या हेडलाईन नुसार तुम्हाला तुमची न्यूज तयार करायची. एक्सपांड द थीम तुम्हाला एक सेंटेन्स स्टेटमेंट दिलेला असते,
त्याला तुम्हाला ब्रॉड करायचंय, मोठं करायचंय, त्याला एक्सपांड करायचंय, समजावून सांगायचंय व्यवस्थितपणे. हे आपण क्लास 9th मध्ये सुद्धा शिकलो. त्यासोबत स्टोरी रायटिंग मध्ये you have a beginning of story or the end of the story. तुमच्याजवळ स्टोरीची एक तर सुरुवात दिलेली असेल किंवा शेवट दिलेला असेल, त्या दोन्हीपैकी एक जे दिलेलं आहे त्याला व्यवस्थित रीड करून अंडरस्टँड करायचं आणि फाइंड आउट करायचं की स्टोरी कुठली, आणि ती स्टोरी तुम्ही त्या ठिकाणी लिहून काढायची. तर ह्या पूर्ण क्वेश्चन नंबर 6B साठी 5 मार्क दिलेले आहेत. सेक्शन 5 मध्ये येते पार्ट आणि टाइम दिलेला आहे 15 मिनिट. ठीक आहे. अशा प्रकारे आपला सेक्शन 5 संपला. सेक्शन 5 या ठिकाणी संपला. व्हिडिओला पॉज करून हे लिहून घ्या. आता मी सांगतोय क्वेश्चन नंबर सेक्शन 6 लास्ट सेक्शन आहे आपल्या पेपर पॅटर्नचा. त्यामध्ये खूप सोपा आणि शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे सगळ्यांना आवडणारा सेक्शन 6 ज्याला आपण म्हणतो स्किल डेव्हलपमेंट. काय म्हणतो? स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला लिहायचंय फक्त ट्रान्सलेशन. काय लिहायचंय? ट्रान्सलेशन लिहायचंय. किती मार्कांसाठी? 5 मार्कांसाठी. टाइम किती दिलाय? 7 मिनिट्स. 7 मिनिट दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या वर्ड्सचं, दिलेल्या सेंटेन्सचं, दिलेल्या प्रोव्हर्ब्सचं आपल्या भाषेमध्ये रूपांतर करायचं, म्हणजे मराठी भाषेमध्ये लिहायचं. त्याला तुम्हाला दिलेले 5 मार्क. असे तुम्हाला किती मार्क आहेत? 80 मार्क्स. टोटल मार्क्स किती झाले? 80 मार्क्स. आता 80 मार्क्स झाले, बट जर तुम्ही टाइमचं काउंटिंग जर केली तर तुमच्याजवळ अजून 15 मिनिट्स आहेत. किती मिनिट्स शिल्लक आहे? 15 मिनिट्स. 15 मिनिट्स का बरं दिले असतील आपल्याजवळ अजून? एवढं सगळं तर आपण डिवाइड केलं टाइम नुसार, मग 15 मिनिटं का दिले? It gives us for the review of all paper. पूर्ण पेपरचा रिव्ह्यू घेण्यासाठी आपल्याला हे 15 मिनिट दिलेले आहेत. हे 15 मिनिट कशासाठी दिलेले आहेत? पूर्ण पेपरचा आपण काय करावं? अनालाइज करावं, एकदा चेक करावं क्वेश्चन नंबर आपण व्यवस्थित दिलेत का, सेक्शन व्यवस्थित काढलेत का, जितका हवंय तितका आन्सर आपण लिहिलंय का, हे पूर्ण चेक करण्यासाठी, म्हणजे होल अँड सोल पेपरच्या पहिल्या पानापासून तर आपल्या शेवटच्या पानापर्यंत आपण पूर्ण पेपर चेक करण्यासाठी आपल्याला हे 15 मिनिट दिलेले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पहिल्या लेक्चर मध्ये काय समजून घेतलंय? फॉर्मॅट ऑफ द क्लास 10th इंग्लिश पेपर. 80 मार्कांचं डिवायडेशन कशा प्रकारे केलेलं आहे, किती वेळ लागतो आपल्याला पेपर सोडवण्यासाठी, सेक्शन किती आहे आणि कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश आपल्या पेपरमध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.